श्रीधर फडणवीस हे 100व्या वर्षात पदार्पण करत आहेत ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातल्या व्यंगचित्रांच्या दुनियेतली नव्हे तर कला क्षेत्राची देखील एक मोठी घटना आहे। त्याचं कारण असं आहे की ही व्यक्ती आपापल्या पद्धतीने काम करत राहिली, परंतु त्यातून एक त्यांनी व्यंगचित्रांचं रूप निर्माण केलं। विशेषतः शब्दविरहित कार्टून्स ही जी कन्सेप्ट आहे ती श्रीधरनी नुसती साकारली नाही तर ती पॉप्युलर पण केली आणि इतक्या पिढ्या गेल्या तरी देखील आजची पिढी देखील श्रीधरची व्यंगचित्र ही एन्जॉय करते, त्यांनी टवटवीत होते किंवा ती एन्जॉय करते। मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातलं हे मोठं श्रेय असतं। म्हणून हा श्रीधर 100 हा जो महोत्सव आहे तो खास करून आम्ही पुण्यापासून त्याला सुरुवात करतो आहोत आणि 29 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान हा महोत्सव बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात होईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्यामध्ये 29ला श्रीधरचा पूज्य सत्कार तर होणारच आहे, परंतु 30, 31 आणि 1 हे जे व्यंगचित्रांची हसरी गॅलरी बालगंधर्वच्या कलादालनात साकार होणार आहे त्याविषयी मला असं वाटतं चारू दत्त सांगतो। श्रीधर फडणवीसांच्या या 100व्या वर्षातल्या पदार्पणानिमित्त जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्यात एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट असं 3 दिवस बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात त्यांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन असणार आहे। ह्यात त्यांच्या थोडक्यात कारकिर्दीचाही आढावा घेतला जाईल। त्यांनी जी वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत म्हणजे अगदी रिअलिस्टिक पण कामं त्यांनी केलेली आहेत जी फार कमी लोकांपर्यंत समोर आलेली आहेत, तर ती कामं असतील, वेगवेगळी इलस्ट्रेशन्स केलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांसाठी चित्र केलेली आहेत ती असेल आणि त्याशिवाय त्यांची जी आपल्याला नेहमी आवडणारी जी व्यंगचित्र आहेत तीही असते। या व्यतिरिक्त कार्टुनिस्ट कंबाईन ही जी मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आहे त्यातल्या व्यंगचित्रकारांची काही निवडक चित्र जी शब्दविरहित असते, कारण श्रीधर फडणवीसांचं वैशिष्ट्य होतं की शब्दविरहित व्यंगचित्र, तर ही एक मानवंदना आहे श्रीधर फडणवीसांना आम्ही आमच्या परीने दिलेली शब्दविरहित व्यंगचित्र आम्ही आमची तिथे लावणार आहोत। त्यामुळे एक सेक्शन त्याचा असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त या 3ही दिवस व्यंगचित्रकलेविषयी वेगवेगळे कार्यक्रम असतील, चर्चासत्र असेल, भाषणं असतील, डेमॉन्स्ट्रेशन्स असतील, कॅरिकेचर्स असतील, तुमचं लाईव्ह कॅरिकेचर तिथे काढून दाखवलं जाईल, असे अनेक कार्यक्रम आहे। तो हा संपूर्ण महोत्सव खूप छान होईल अशी खात्री आहे। श्रीधरची चित्र जेवढी प्लेझंट आणि मनाला आनंद देणारी असतात तसाच हा कार्यक्रम करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि तो नक्कीच यशस्वी होईल याची मला वाटतं श्रीधरचं नावात 100 जेव्हा आपण सादर करतोय ते आपल्यासाठी मोठी पर्वणी असं मला वाटतं पुणेकरांसाठी। एखादी व्यक्तीची 100री ते स्वतः असताना साजरी करणं आणि त्यानिमित्ताने 4 दिवसाचा कार्यक्रम करतोय आपण, त्यासाठी कोल्हापूरचं प्रस्तुत आपण त्यामध्ये करतोय। खरं तर आके लक्ष्मणनंतर सर्वात मोठा जर कोणी वय घेतला असेल तर ते श्रीधरनी घेतलं आणि आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान आहे। त्यातलं वास्तविक 1951 साली हंस या मासिकामध्ये त्यांचं पहिलं व्यंगचित्र आलं होतं छापून आणि आज त्यालाही 75 वर्ष आहे आणि या निमित्ताने त्यांची हसरी गॅलरी आणि बोलक्या रेषा या माध्यमातून अनेक 4 दिवसाच्या प्रदर्शनामध्ये जे आपल्याला पाहायला मिळणार आहे जास्तीत जास्त पुणेकरांना आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी ही संधी घेऊन अवश्य योगिता टेंबे स्किन सिटीची संचालिका आहे। स्किन सिटी हे देशातलं अग्रगण्य स्किन अँड कॉस्मेटिक लेझर सेंटर आहे। स्किन सिटी नेहमीच प्रत्येक चित्राव सरांबरोबरच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग करते। मी सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना आवाहन करेन की श्रीधर फडणवीसांच्या कार्यक्रमाला पण जास्तीत जास्त लोकांनी यावं, त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि ते